चला आज बनवूया ब्रोकोली. ब्रोकोलीचे खूप सारे फायदे असतात. ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न हे सुद्धा आढळून येतात. त्यामुळे ब्रोकोली आपण खाल्लीच पाहिजे. मी इथे ब्रोकोलीचे बारीक तुकडे करून घेतले होते. आता ते गरम पाण्यात वाफवून घेऊ. वाफवून झाल्यानंतर कढईत तेल टाकू आणि तेलामध्ये फ्राय करून घेऊ. थोडी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि एका भांड्यात काढून घेऊ. तुम्ही बघू शकता ब्रोकोली आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. त्यानंतर आता कढईत तेल टाकू. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेऊ. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि लालसर होईस्तोपर्यंत परतून घेऊ. नंतर टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊ. परतल्यानंतर त्यात आलं लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेऊ. तुम्ही बघू शकता व्यवस्थित परतून झालेलं आहे. त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ. मी इथे हळद, लाल मिरची पावडर, एव्हरेस्टचा मटण मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता मसाले. आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचे मसाले तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता त्यानंतर कसुरी मेथी टाकून घ्यायची. त्यानंतर तळलेली ब्रोकोली टाकून घ्यायची. नंतर मी ते हिरवे ताजे वाटाणे सुद्धा वापरत आहे. आता व्यवस्थित एकजीव करून घेऊ. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊ. तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून घेऊ आणि भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ. भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.